महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक जिला पुलिस ने शनिवार को मनाए जाने वाले बकरी ईद के त्यौहार की पृष्ठभूमि में जिले में कानून और व्यवस्था बनाए रखने के लिए कार्रवाई शुरू कर दी है। इसके तहत मई महीने में 57 अपराधी दर्ज किए गए हैं। इस प्रकार 81 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। कार्रवाई में 1,20,27,000 रुपए के पशु जब्त किए जाने की जानकारी पुलिस अधीक्षक बालासाहेब पाटील ने दी है। बकरी ईदच्या निमित्ताने पूर्ण जिल्ह्यामध्ये गोवंशाची कुठेही कत्तल होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आलेली आहे। या नाकाबंदीच्या अंतर्गत आतापर्यंत 57 गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 81 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 263 प्राण्यांना आतापर्यंत मुक्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। ते साधारणतः किंमत त्याची 59,21,000 एवढी आहे आणि साधारणतः 1,20,00,000चा संपूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। या संपूर्ण मोहिमेअंतर्गत मालेगाव आणि संपूर्ण जिल्हा याचे आंतरराज्य बॉर्डर जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा नाकाबंदी लावण्यात आली आहे। आणि ही फक्त तात्पुरती नसून ही नाकाबंदी जरी सणापुरती असेल तरी सुद्धा वर्षभर गोवंशाची कत्तल होणार नाही या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस दल हे निश्चितपणे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। थँक्यू। ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरपुड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गत गेल्या 8-10 दिवसांमध्ये घरपुड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे। LCBचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता, संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे, दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे। या आरोपीकडून आतापर्यंत 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, त्यापैकी 5 गुन्हे हे शिन्नरचे आहेत। बकरी ईद के त्यौहार के दौरान कोई अप्रिय घटना न हो, इसके लिए पुलिस की ओर से कुछ निर्देश दिए गए हैं। राज्य में गाय, बैल और बैलों का वध प्रतिबंध है। पशुओं के अवैध परिवहन को रोकने के लिए पुलिस की ओर से उपाय किए जा रहे हैं। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।